सव्वा कोटींचे दागिने घेऊन फरार कर्मचाऱ्यास अटक. पोलिसांनी वेषांतर करून माउंट अबूच्या जंगलात आवळल्या मुसक्या. ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट अबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पूनमिया यांनी 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले. तसेच त्यांच्या मूळ गावचे नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेले आधार कार्ड व इतर दस्तऐवज काढून सोबत घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये अनेक अडचणी येत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीने पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचे व तो वसई रोडकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट अबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून 2024 रोजी मिळाली. नौपाडा पोलिसांचे एक पथक त्वरित माउंट अबू येथे रवाना झाले. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींची चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवरती पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 1,26,00,000चे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीस न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक 11 मे 2024 रोजी विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पूनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो कामगार कामाला होता, त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास 1,807 ग्रॅम वजनाचे दागिने ज्याची किंमत साधारणतः 1,30,00,000 रुपये आहे ते चोरी केलेले आहेत. तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे. तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तेव्हा असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील LT मार्ग पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक CCTV फुटेज तपासले. तर CCTV फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत. तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे. तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट अबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट अबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट अबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट अबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे.